नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी हा पनीर चीज पाव बनवत आहे। त्यासाठी मी हे दूध घेतलेलं आहे, दुधामध्ये साखर टाकले आणि ईस्ट टाकून ते ॲक्टिवेट करायला ठेवलेलं आहे। मी हा मैदा घेतला 1 वाटीभर आणि त्याच्यामध्ये हे जे दूध ॲक्टिवेट केलेलं आहे ना ते ओतलेलं आहे। आता हे मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे मळलेलं आहे। आता हे 1 तास असंच ठेवून द्यायचं आहे। आता 1 तासानंतर मी हे काढलेलं आहे पीठ, तर ते किती फुगले बघा, किती छान ॲक्टिवेट झाले हे पण। आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा, हे खूप छान मळून घेतलेलं आहे मी आता। आणि आता खूप छान झालेलं आहे। थोडंसं तेल लावून मळत आहे। हे बघा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। आता याचे 2 भाग करून घेतलेत आणि हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, हे अशात गोल गोल करून लाटायचं आहे। खूप छान पीठ तयार झालेलं आहे। हे बघा, हे असं लाटलेलं आहे। आता याचे 4 भाग करून घेत आहे मी। असे 8 भाग केलेले आहेत, एक वर खाली ठेवण्यासाठी। हे बघा, हे आता असे कट करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर सगळं लावायचं आहे। आता दुसरा घेतलेला आहे। आता हे मी सगळं कट करून घेतलं ना, त्याच्यावरती मी टमॅटो सॉस आणि लावलेला आहे, पिझ्झा सॉस लावलेला आहे। आणि त्याच्यावरती मी जे पनीर आहे ना, पनीरचे असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते ठेवलेले आहेत। आणि त्याच्यावर आता मी चीज टाकत आहे। हे चीज सर्व ह्याच्यावर व्यवस्थित लावून घ्यायचे आहे चीज। हे बघा, चीज लावले त्याच्यावरती। पहिले पनीर टाकले, पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेत आणि त्याच्यावरती मग चीज टाकलेत। हे बघा, असं सर्व व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आणि आता त्याच्यावर परत सॉस लावत आहे मी। हा पिझ्झा सॉस लावलेला आहे। आता हे पूर्ण असं करून घ्यायचं आहे। सर्व असं कवर करून घ्यायचं आणि गोल गोल करून ते बेक करून घ्यायचं। हे मी आता बेक केलेलं आहे। हे बघा किती छान झालं ते बघा, कट केलं मी आता। हा किती छान झाला, खूप छान लागतो आणि खूपच छान बनलेला आहे। तुम्ही पण करून बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।